भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार असून 2024-25 मध्ये देशाने 20.1 दशलक्ष टन तांदूळ सुमारे 12.95 अब्ज डॉलर मूल्याचा निर्यात केला. जागतिक बाजारात भारताची तांदळाची मोठी मागणी असली तरी देशांतर्गत अन्न सुरक्षा मजबूत करण्यासाठी सरकारने निर्यातीवरील नियम कडक केले आहेत. बदलते हवामान, अनियमित पाऊस आणि उष्णतेच्या लाटा आणि वाढत्या वापरामुळे तांदूळ उत्पादनावर परिणाम झाला आहे. NFSA म्हणजेच नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत 800 दशलक्ष लोकांना अनुदानित धान्य पुरवावे लागतं. त्यामुळे पुरेसा साठा राखणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. यासाठी गैर बासमती तांदूळ निर्यात बंदी, किमान निर्यात किंमत आणि कठोर सीमाशुल्क तपासणी अशा उपाययोजना लागू करण्यात आल्या. या नियमांमुळे निर्यातदारांसाठी अनिश्चितता, विलंब आणि खर्च वाढला आहे. भारताच्या निर्णयांचा प्रभाव जागतिक तांदूळ व्यापारावरही दिसून येत आहे, ज्यामुळे आफ्रिका, मध्य पूर्व आणि आग्नेय आशियातील देश पर्यायी पुरवठादारांकडे वळत आहेत.